शहरातील गजबजलेल्या वसंत विहार परिसरातील ज्ञानेश्वरी नगर येथील शीतल पॅराडाईजच्या 3ऱ्या मजल्यावर भर दिवसा धाडसीच घरफोडीची घटना घडली। सर्राईत चोरांनी केवळ 20 मिनिटाच्या अवधीत एका व्यावसायिकाच्या बंद घराची कडी कापून तब्बल 27 तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि 50,000 रुपयाची रोख रक्कम लंपास केली। या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 3:15 ते 3:30च्या दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। व्यावसायिक अमर रामचंद्र पवार वय वर्ष 36 हे आपल्या कुटुंबासह शीतल पॅराडाईज येथे राहतात। मंगळवारी त्यांची पत्नी व मुले पुण्याला गेले होते, तर वडील आणि भाऊ कामानिमित्त बाहेर होते। दुपारच्या सुमारास अमर पवार हे देखील तुळजापूरहून सोलापुरात आले। त्यानंतर पुन्हा कामानिमित्त दुपारी 3 वाजता घराबाहेर पडले। पवार कुटुंबियाच्या हालचालीवर आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या चोरांनी ते बाहेर पडताच त्यांच्या घराच्या दरवाजाची मुख्य कडी कापली। आत घुसून कपाटातील लाखोचे ऐवज घेऊन चोरटे बोला। अमर रामचंद्र पवार 3:10ला मी बाहेर गेलो आणि 5:20ला आल्यानंतर बघितलं तर हे सगळं दिसलं मला प्रकारात। एकूण किती तोळे सोनं? 27 तोळे सोनं, एक अर्धा किलो चांदी, 50-60 हजार रुपये कॅश। किती वाजता घडलं काय माहिती? 3:10 ते 5:20ला मी आलो, त्या दरम्यान घडलेलं आहे। पोलिसांना वगैरे माहिती दिली? हो दिली, सगळं केलं। आले होते पोलीस? हो सगळं आले। एकूण काय किंमत वगैरे किती असणार आहे की? बघा आता 27 तोळे सोनं म्हणल्यानंतर आज त्याच्यासोबत अजून काय केलं? कॅश गेली 50-60 लाख रुपये, 60,000 रुपये आणि अर्धा किलो चांदी। तो बाहेर गेले होते का घरात? बाहेर गेले होते, कामानिमित्त बाहेर गेले। बंधूंचं नाव? अमर रामचंद्र पवार। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।